चे स्कोअर ॲक्यूट आणि क्रोनिक. ॲक्यूट फिजिकल असेसमेंट, क्रोनिक हेल्थ इव्हॅल्युएशन. का त्याचं तसं नाव ठेवलं आहे माहीत नाही. अबोव 15 इयर्स 12 फॅक्टर्स आहेत. त्याच्यानुसार स्कोरिंगवरनं मॉर्टॅलिटी प्रिडिक्ट करायची आहे. ॲडमिशन झाले की एकदा तो मोजायचा. तो एकदा मोजला की तो नॉन मॉडिफायबल आहे, डबल मोजू नाही शकत. तो प्रोग्रेसिव्हली सिव्हिअरिटी बघण्याचा नाही आहे. तो पुन्हा ॲडमिट केलं तर मग बघू शकतो. मग त्याच्यात मग एजपासनं सगळे टेम्परेचर आहे, हार्ट रेट आहे, BP आहे, GCS मेन्शन नाही केलं आहे पण होता व ऑक्सिजनेशन, pH, सोडियम, क्रियाट, पोटॅश, RR, मॅप, काउंट, भरपूर काही गोष्टी. मग परमिसिव्ह हायपरकॅपनिया तर 7.25पर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता pH. आणि काय म्हणतात त्याला 7.25पर्यंत घेऊन जाऊ शकता. आणि 80पर्यंत पण हायपरकार्बिया घेऊन जाऊ शकता. पेशंटचा फक्त रेस्पायरेटरी ड्राईव्ह वगैरे झाला तर मग सेडेशन न्यूरोमस्क्युलर द्यावं लागेल. तर मेनली तुम्ही टायडल व्हॉल्यूम कमी करण्याकरता, पीप कमी करण्याकरता आणि प्लाटो प्रेशर कमी करता आणि त्याच्याकरता तुम्ही या गोष्टी ॲडजस्ट करायला तयार आहे. तर मग इफेक्ट ऑफ हायपरकार्बिया किंवा इफेक्ट ऑफ ॲसिडॉसिसमध्ये या गोष्टी लिहू शकता. नंतर त्याचं कसं करायचं त्या गोष्टी टाका. इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, नंतर ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, कन्क्लुजन. तर इनडायरेक्ट आहे जे काही बेनिफिट आहे. तर लो टायडल व्हॉल्यूम, हायर FiO2, pH तेवढा, CO2 ऑक्सिजन प्रोडक्शन, CO2 प्रोडक्शन कमी करा, कूलिंग आणि फीवर. नंतर लिक्विड व्हेंटिलेशन आहे. त्याच्यात टोटल आहे, पार्शल आहे. तर हे परफ्लोरोकार्बन्स आहेत जे लिक्विड्स आहेत. तर हे एकदम इनर्ट स्टेबल आहेत. सरफेसने पण ॲब्सॉर्ब होतं आणि वेपरने पण गायब होतात. तर हे हेवी आहेत. तर पूर्ण रिक्रूट करतील ग्रॅव्हिटीने आणि यांचं कॅपॅसिटी पण चांगली आहे CO2 आणि O2 ट्रान्सपोर्टची. इंडेफिनेटली स्टोअर करू शकतात, नॉन टॉक्सिक आहेत. तर सरफॅक्टंट लिक्विड सरफेस एरिया काढून टाकतील तर सरफॅक्टंटची गरज नाही राहणार आणि ऑक्सिजनेशन इम्प्रूव्ह होईल. मग त्याच्यात ते मेकॅनिझम कुठे गेला, इवन अँटी इन्फ्लेमेटरी पण आहेत. टोटल आणि पार्शल आहेत. स्पेशल व्हेंटिलेटर लागेल तुम्हाला. त्याचा उपयोग कंप्लायन्स वाढेल, जे काही VBAQ इम्प्रूव्ह होईल, लवाज रिक्रुटमेंट होईल. तर जे काही आहे लवाजसाठी पण वापरू शकतो. अँटी इन्फ्लेमेटरी पण इफेक्ट आहे. साईड इफेक्टमध्ये न्यूमो, कार्डियॅक, लॅक्टिक ॲसिडॉसिस. करंटली नॉट रुटीनली रिकमेंडेड. सिमिलरली इनवर्स रेशो आपला 1:2 आहे. तर मॅक्सिमम 2:1 उलटा करू शकतो. तर इन्स्पिरेशन वाढवल्यामुळे मग तुमचं मीन प्रेशर वाढतं. मीन प्रेशर वाढतं आणि ऑटो एक्सपिरेशन कमी झाल्यामुळे ऑटो पीप होण्याचा चान्स आहे. हे दोनच मेन आहे. आणि पॉझिटिव्ह प्रेशर वाढल्यामुळे मग व्हीनस प्रेशर वाढेल, PaO2 वाढेल. याच्यावर फरक पडत नाही किंवा हे वाढू शकतो, PaCO2 वाढू शकतो. ऑटो पीप मेंटेन राहील किंवा वाढू शकतो. पीपची रिक्वायरमेंट कमी होऊ शकते कारण की तुम्ही मीन वाढवलेला आहे. तर हायर मॅप होतो, ऑटो पीप बसू शकतो. रिफ्रॅक्टरी हायपॉक्सेमिया होत असेल तर तुम्ही ही एक स्ट्रॅटेजी करू शकता. मग ती व्हॉल्यूम कंट्रोल्ड असेल किंवा प्रेशर कंट्रोल्ड असेल. पीक चेंज होत नाही, ॲव्हरेज प्रेशर चेंज होत नाही, फक्त ॲव्हरेजचं तुम्ही लेंथ वाढवताय. त्याच्यामुळे मग तेच ऑटो पीप बसू शकतो किंवा हायर मॅपमुळे बॅरोट्रॉन बसतो. तर काही बेनिफिट दिसलेला नाही आहे. फक्त ऑक्सिजनेशन इम्प्रूव्ह होतो. 2:1 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. मोर डेटा रिक्वायर्ड आहे.